सोलापूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ड्रग्ज सेवनाच्या तपासणीसाठी पोलिसांकडून नवा उपक्रम. 31 डिसेंबरच्या रात्री विशेष कारवाई. 31 डिसेंबर 2024 31च्या उत्सवी वातावरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणीसह ड्रग्जच्या सेवनाची तात्काळ माहिती देणारे अत्याधुनिक मशीन स्वीकारले. यामुळे वाहन चालकांसाठी दारू पिऊन आणि ड्रग्ज सेवन करून वाहन चालवणे यावर पोलिसांची कडक कारवाई सुरू झाली आहे. काल रात्री 31 डिसेंबरच्या रात्री सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात नाकेबंदी करण्यात आली. जवळपास 800 पोलिसांचे बंदोबस्त कार्यरत होते आणि विविध मुख्य मार्गांवर तपासणी सुरू होती. विना नंबर प्लेट वाहने, सायलेन्सर काढून आणि ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले होते. विशेषतः ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणीच्या साथीत ड्रग्ज सेवनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडे असलेली नवीन मशीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे ड्रग्ज सेवन करणाऱ्या वाहन चालकांना तात्काळ पकडण्याचे संकेत मिळाले आहेत. या तपासणीच्या माध्यमातून पोलिसांनी अनेक वाहन चालकांवर कारवाई केली. सोलापूर पोलिसांची ही कारवाई शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. यापुढे पोलिसांनी प्रत्येक मुख्य मार्गावर तपासणीसाठी आपली यंत्रणा आणखी बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आम्ही 4-5 नियोजन केलेले आहे. एकतर नाकाबंदी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आणि बाकी मोठे रस्ते असतील छोट्या रस्त्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून जे लॉ अँड ऑर्डर असतील या ओव्हर स्पीडिंग, दारू पिऊन चालवणे, ऍक्सिडेंट्स होणे हे प्रकार होत असतात. त्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे. सेकंड, आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पार्टी करून या ड्रग्स रेव पार्टी असं नाही व्हायला पाहिजे. कुठं फार्म हाऊस असतील, बाकी ठिकाणी असतील, त्याच्यावरती आमचं नियंत्रण आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सेक्टर पेट्रोलिंग ठेवलेले आहे, जेणेकरून जे सेलिब्रेशन आहे चांगल्या प्रकारचं व्हायला पाहिजे आणि लॉफुल व्हायला पाहिजे असं आमचं एक वॉच ठेवलेले आहे. तिसरं, आम्ही असं टाइम मध्ये बरेचसे चोरी वगैरे होतात, घरफोडी होतात, कधी कधी रॉबरी सारखा प्रकार होतात. त्यासाठीच आम्ही काही LCBचं टीम आणि DYSP त्यांना काही पॉकेट्स मध्ये कुंबिंग ऑपरेशन्स ठेवलेले आहे, जेणेकरून जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे, त्यांचं चेक करणे, त्यांचं लोकेशन काढून त्यांचं घरी जाऊन वॉच ठेवणे हे सगळं आम्ही केलेले आहे. आणि लास्ट आमचं नाईट ऑपरेशन आणि गुड मॉर्निंग स्क्वॉड्स त्यांना पण ऍक्टिव्हेट केलेले आहे, जेणेकरून नागरिकांना एक सुरक्षित वातावरण असायला पाहिजे आणि खास करून महिला सुरक्षित असायला पाहिजे असं नियोजन 31 डिसेंबरच्या अनुषंगाने केलेले आहे. धन्यवाद. हे आम्ही एक नवीन मशीन आमच्याकडे ड्रंक अँड ड्रायव्हिंग टेस्ट करण्यासाठी जे अल्कोहोल डिटेक्शन मीटर आहे ते आमच्याकडे ऑलरेडी आहे. आता आम्ही नवीन DPDCचं थ्रू आम्ही नवीन ड्रग किट म्हणून घेतलेले आहे, जेणेकरून आम्हाला रिझल्ट ऑन द स्पॉट भेटते. हे किट आम्ही टेस्ट पण केलेले आहे, ट्रेनिंग पण दिलेले आहे, LCB आणि ट्रॅफिकच्या टीमला दिलेले आहे, जेणेकरून आम्हाला संशयित वाटलं की हे ड्रग कन्झम्पशन करून गाडी चालवतात या कन्झम्पशन करतायत कुठेतरी, तर ते आम्ही लगेच ऑन द स्पॉट टेस्ट करू शकतो, केस पण करू शकतो, नंतर आम्ही लॅब रिपोर्ट वगैरे मागू शकतो, असं आम्ही नियोजन केलेलं आहे.